राज्यातील पावसाबद्दल एक खूप डेंजर बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। महाराष्ट्रासाठी हवामान खात्याचा सर्वात मोठा धोक्याचा इशारा। चक्रीवादळासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून पुढील 3 ते 4 तासांमध्ये महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे। अतिशय अर्जंट हा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे, जो आता चुकणार नाही। 12 जिल्हे आहे की ज्या जिल्ह्यांना रात्रभर मोठा धोका असणार आहे, ज्याची यादी आता या ठिकाणी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असू शकते। हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि गंभीर इशारा या ठिकाणी आता देण्यात आला आहे। पुढचे काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः या 12 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि काळजीचे ठरणार आहेत। राज्यावर एक महाभयंकर चक्रीवादळाचं संकट या ठिकाणी घोंगावत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे संकट मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून या चक्रीवादळाचा वेग ताशी 150 ते 160 किलोमीटर आहे। तुम्ही बरोबर ऐकलंय, ताशी 150 ते 160 किलोमीटर वेगाने वाहणारे प्रचंड मोठे वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवणार आहे। या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस थोड्याच वेळामध्ये कोसळायला या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या वादळाची तीव्रता इतकी जास्त असेल की यामुळे अनेक घरांचे पत्रे उडू शकतात। कमजोर आणि जुने घरं त्या ठिकाणी कोसळण्याची दाट शक्यता आहे आणि मोठमोठी जुनी झाडं त्या ठिकाणी मुळासकट उन्मळून पडू शकतात। त्यामुळे आता तुम्हाला फक्त त्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहोत, परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची बनलेली आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथं आता आज रात्री त्या ठिकाणी सर्वात धोकादायक अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आला आहे। कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय याची यादी आता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा यामध्ये नक्की असू शकतं आणि तुम्हाला आता कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा आता त्या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले। चक्रीवादळाचा मोठा त्या ठिकाणी धोका महाराष्ट्रासाठी येत्या 4 ते 5 तासांच्या आतमध्ये घोंगावत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। चला आपण या वादळाच्या तीव्रतेबद्दल अधिक जाणून घेऊया। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर आता एका विनाशकारी चक्रीवादळामध्ये झालं असल्याचं पाहायला मिळतंय। हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने त्या ठिकाणी वेगाने पुढे येऊ लागले। ताशी 150 किलोमीटरचा वेग म्हणजे प्रचंड विध्वंस। या वेगामुळे विजेचे खांब पडू शकतात, ज्यामुळे वीज पुरवठा अचानक त्या ठिकाणी खंडित होऊ शकतो। मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा सर्व काही त्या ठिकाणी विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे आत्ताच तुमचे मोबाईल फोन तुम्ही पूर्ण चार्जिंग करून घ्यायचे। घरात मेणबत्त्या, टॉर्च आणि गरजेच्या वस्तू तयार करून ठेवा। आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा स्वरूपाचा धोका आहे आणि तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलाय। कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय भयंकर असा इशारा देण्यात आलाय याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये नक्की असू शकतं आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा आता या ठिकाणी जाणून घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या परिस्थितीमध्ये नेमकी काय काळजी घ्यायची, नेमकं तुम्हाला सावधगिरी काय बाळगायची आहे? तर बघा, घराबाहेर पडू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचे 24 तास घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळायचं आहे। इमर्जन्सी किट तयार ठेवायचं आहे, बॅटरी चार्ज करून ठेवायचे आहे, मेणबत्त्या, प्रथमोपचार पेटी, कोरडा खाऊ आणि पिण्याचे पाणी त्या ठिकाणी तुम्हाला तयार ठेवायचं आहे, असं हवामान खात्यानं सांगितलंय। या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विजेची उपकरणं बंद त्या ठिकाणी ठेवायला सांगितलंय। वादळ आणि पावसाच्या वेळी विजेची उपकरणं पूर्णपणे बंद ठेवावीत। मोबाईल फोन आधी चार्ज करून घ्या। अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका। फक्त प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोनवर अजिबात बोलू नका। हवामान खात्याने संदेश हा दिला आहे की जे कोणी फोनवर बोलतील त्यांच्यासाठी या चक्रीवादळामध्ये मोठा धोका असल्याचं सांगितलंय, कारण विजेचं आणि मोबाईलवर फोन बोलताना कनेक्शन जोराचं असतं, कारण या चक्रीवादळामध्ये त्या ठिकाणी विजा पण त्या ठिकाणी कोसळणार असल्याचं सांगितलंय। सुरक्षित राहा, झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा जुन्या इमारतीजवळ अजिबात
थांबू नका। हे नियम तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे नियम विशेषतः त्या 12 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आहेत जिथे आज रात्री धोका सर्वात जास्त आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट, डेंजर अलर्ट या ठिकाणी दिलाय? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा, अतिवृष्टीचा, ढगफुटीचा आणि काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी चक्रीवादळाचा इशारा या ठिकाणी आता देऊन टाकला आहे? त्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका। हे चक्रीवादळ इतके धोकादायक का आहे? कारण त्याचा वेग ताशी आता 150 ते 160 किलोमीटर ताशी वेग आहे आणि त्याच वेळी होणारी ढगफुटी, त्या ठिकाणी अतिवृष्टी, हे दुहेरी संकट या चक्रीवादळामध्ये आता आहे। वाऱ्यामुळे नुकसान जास्त होईल आणि पावसामुळे पूर होईल। बचाव कार्यामध्ये यामुळे अडचणी येऊ शकतात। म्हणूनच प्रशासनाने आधीच नागरिकांना सावध केलंय। सरकारची संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज झाल्या, पण तुमची स्वतःची काळजी तुम्हीच घेणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे। आम्ही तुम्हाला विनंती करतोय, या इशाऱ्याला गांभीर्याने घ्या। तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि या 12 जिल्ह्यामध्ये जे नागरिक राहतात त्यांना ताबडतोब फोन करून सावध करा। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री धोकादायक अलर्ट या ठिकाणी दिलाय? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय त्या ठिकाणी डेंजर स्वरूपाचा इशारा या ठिकाणी दिलाय? त्यामुळे कोणकोणते जिल्हे आहेत हे तुम्ही नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगताय। या 12 जिल्ह्यामध्ये जे नागरिक असतील तर त्यांना फोन कॉल करून त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे। किनारपट्टीवरील जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना वादळाचा पहिला आणि सर्वात जोरदार फटका बसणार आहे। समुद्रात उंच लाटा उसळतील। मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई आहे। तुम्हाला आता 3 जिल्हे सांगितलेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तर अजून त्या ठिकाणी तुम्हाला 9 जिल्हे सांगणार आहे। आता या 3 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा सूचना या ठिकाणी देण्यात आलीत, ती म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यामध्ये समुद्रात उंच लाटा उसळतील। मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई केल्या। किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज पडल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल। तुमच्या घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्यास महत्त्वाच्या तुमची डॉक्युमेंट, कागदपत्रे आणि वस्तू उंचावर ठेवा। त्या ठिकाणी आता हे चक्रीवादळ सध्याला आता मुंबईपासून पुढे सरकत आहे आणि धोका वाढत आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट या ठिकाणी आता देण्यात आला आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय डेंजर इशारा आहे? याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका, कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ येत आहे। वाऱ्याचा वेग हळूहळू वाढताना दिसतोय। पुढचे काही तास निर्णायक त्या ठिकाणी डेंजर असणार आहेत। आजची रात्र महाराष्ट्रासाठी, विशेषतः या 12 जिल्ह्यांसाठी खूप डेंजर आणि जड असणार आहे। आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला सतत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही घरातच थांबा, सुरक्षित राहा। तुमच्या मुलांची आणि घरातील वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्या। ही शेवटची आठवण नाही, पण ही सर्वात महत्त्वाची आठवण आहे। कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात मोठा धोकादायक अलर्ट या ठिकाणी आता देण्यात आला आहे? आता बघा, कोणत्या 12 जिल्ह्यांना आज रात्री अतिशय डेंजर इशारा आहे त्यांची यादी आता तुम्ही पाहायची आहे। मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणी ठाण्यासारख्या शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामध्ये सकल भागामध्ये पाणी साचेल। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर गंभीर परिणामाचा त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्ही घराबाहेर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचा। जुन्या आणि त्या ठिकाणी मोडतळीस ज्या जुन्या इमारती असतात तर त्यात राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी। प्रशासनाने एनडीआरएफच्या टीम सज्ज ठेवल्या आहेत। तुमच्या खिडक्या, दरवाजे व्यवस्थित बंद करा। घाटमाथ्यावरील जिल्हे पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामधील घाट परिसर अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची त्या ठिकाणी मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। घाट रस्त्यावरून प्रवास करणं टाळा। नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे। नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊ शकते, त्या ठिकाणी सतत लक्ष ठेवा। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत, ते म्हणजे पुणे, सातारा घाट परिसरात दरड कोसळण्याची शक्यता। रायगड, पालघर औद्योगिक वसाहती आणि त्या ठिकाणी गावांनाही धोका। त्या ठिकाणी कोल्हापूर, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता। अहमदनगर, बीड आणि बुलढाणा शेती घरांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमच्या सुरक्षेबद्दल जागरूक राहा आणि तुम्ही घरीच सुरक्षित राहा असं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
पुढचे जिल्हे सांगितलेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, बुलढाणा. त्या ठिकाणी आता पुणे, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यामध्ये वेगाने वारे वाहू शकतात आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा असं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले. त्या ठिकाणी तुम्ही जर या पावसाच्या अंदाजावर जर मोठी कामे करत असाल तर तुम्हाला अजून एकदा अनुभवी व्यक्तींकडून तुम्ही अंदाज घ्यायचा आहे. कारण अंदाज असतो, त्यामुळे अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा अंदाज घ्या आणि मगच तुमच्या शेती पिकांची मोठी कामे करणार असाल तरच करा. तुम्हाला अशाच प्रकारच्या पावसाबद्दल नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.